जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 च्या गायकवाड पाडा परिसरात रिक्षाचे टायर चोरीचे सत्र सुरूच असून 2 दिवसात तब्बल 6 रिक्षांचे 7 टायर चोरीला गेले आहेत। चोरी करण्यासाठी आलेले चोर हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत। मागील 2 दिवसापासून गायकवाड पाडा परिसरात काही भुरट्या चोरांकडून पार्किंग केलेल्या रिक्षांचे टायर चोरी केले जात आहे। आता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस याचा अधिक तपास करत आहे। मी रवींद्र दत्तू जाधव, गायकवाड पाडा नंबर 1 जेपी सिंपनीच्या बाजूला राहतोय मी, आणि हा माझा घर आहे। मी 20 तारखेला रात्री कामावरून रिक्षावरून आलो ना, 11 वाजता गाडी माझ्या घराशेजारीच लावली आणि मी घरी गेलो आणि त्याच्यानंतर मी सकाळी पोराला शाळेत सोडायला जायला लागतो सकाळी 7 वाजता। तेव्हा मी बाहेर आलो, बघतो तर 3 टायर माझे गुम होते, 3 टायर चोरीला गेले होते। ताबडतोब मी फोटो वगैरे काढून पोलीस स्टेशनमध्ये अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेलो। त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि नंतर मला तिथंच एकाचा कॉल आला, मयूर नावगे म्हणून, की दादा तुम्ही कुठे आहेत? मी बोललो पोलीस स्टेशनला। तुमचे पण टायर चोरीला गेले? तो बोला हो माझे पण गेले। तर तो आमचे पण दोघांचे चोरीला गेलेत, मयूर नावगे आणि विजय जाधव म्हणून यांचे। आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला समजले, मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, रस्त्यात चालवतो तेव्हा दुर्गादेवी पाडा येथे आमचाच मित्र शांताराम कदम, त्याचासुद्धा एक टायर चोरीला गेला होता। आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आम्ही ते चौघेजणी, नंतर माझ्या पाठोपाठ 3 जण आले। आम्ही तिघांनी रीतसर तिथं कंप्लेंट नोंदवली आणि काहीच नाही सर, चोरांचं नावसुद्धा माहीत नाही, कारण फुटेज मिळाले आम्हाला। पोलिसांनी सांगितले की फुटेज तुम्ही शोधा आम्हाला, म्हणजे नुसती टायमिंग जरी सांगितलं तरी आम्ही शोधू म्हणून। तर आम्ही त्यांना काही फुटेज दिले, पण त्याच्यात रिक्षाचा नंबर नाही स्पष्ट दिसत। तर मग आम्ही रात्री देखील 21 तारखेला संध्याकाळी चक्कर मारली, त्यांना सांगितलं ते त्यांचं काम रीतसरपणे करणार आहे। ते बोले आम्ही करू, तुम्ही टेन्शन घेऊ नका। तर मला एवढीच त्यांना, आणि सर आता ही रिक्षा माझी आता किती दिवस इथं बंद राहणार आहे? आता एखादा टायर असं तर बदली करून काहीतरी इकडून तिकडून उलाढाली करून शकलो असतो, पण आता सध्या रिक्षाचा धंदा पण एकदम मंदावलेला, एवढ्या रिक्षा झालेल्या आहेत। त्याच्या कारणाने आम्हाला खूपच जगोजगत करायला लागते पैशासाठी, कारण की एवढे पैसे लगेच आता 2500 ते 2600 रुपये एका टायरला, त्याच्या डिक्स सकट खर्च आहे। तर एवढे पैसे आणणार कुठून? एखादा टायरसाठी भाग वेगळा असता, चालू केला असता कामधंदा। तर माझं आता काम किती दिवस बंद राहणार? तर मायबाप पोलीस प्रशासनाला माझी एवढी कळकळीची विनंती आहे की आपण लवकरात लवकर या चोरांना शोधून आणि अशी पुनरावृत्ती होऊ नये असा त्यांना धडा शिकवावा, त्यांना अद्दल घडवावी, हीच मला मायबाप पोलीस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।